नमस्कार, आप देख रहे हैं मीडिया 9 और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए करते हैं बुलेटिन की शुरुआत कुछ खास खबरों के साथ। मराठा समुदाय को आरक्षण दिलाने के लिए मनोज जारांगे पाटिल पिछले 8 दिनों से अत्रवाली सराती में भूख हड़ताल पर हैं। हालांकि चूंकि सरकार ने अभी तक कोई निर्णय नहीं लिया है, इसलिए पूरे मराठा समुदाय की ओर से सुबह 11 बजे से 2 बजे के बीच नागपुर नांदेड़ तुलजापुर राष्ट्रीय राजमार्ग पर बरद सेवाला बाईपास पर सड़क रोको आंदोलन किया गया। इस रोड स्टॉप में हदगांव तालुका के सभी मराठा समुदाय के लोग बड़ी संख्या में मौजूद थे। हदगांव नांदेड़ से मारुति कागटे की रिपोर्ट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने केले, पण यानंतरचा मनोज पाटील जरांगे यांच्या हाताला केसाला जरी धक्का लागला तर मराठ्यांच्या हातात आणि महिलांच्या सुद्धा हातात तलवारीशिवाय याच्या नंतरचा मोर्चा राहणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे। मला एक सर्वसामान्य एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून शासनाला प्रश्न विचारायचा आहे आणि आज मराठा समाजासारख्या बलवान ताकदवर आणि एवढा मोठ्या शक्तीने मोठा समाज असणारा संख्येने सुद्धा मोठा असणाऱ्या समाजावर जर या प्रकारे अन्याय होत असेल, अशा पद्धतीच्या सरकारमध्ये छोट्या मोठ्या शासन जर अन्याय करत असेल तर इथून पुढे तुम्ही जाणार कोणाकडे, हा माझा शासनाला प्रश्न आहे। आज आमरण उपोषणाला बसलेले आहेत। ते सगळ्या आम्हाला उकळे फुटणे मराठा जे ज्याच्या अंगामध्ये खरखर मराठा शिवाजी महाराजांचं रक्त आहे ते मावळा आज घरामध्ये कसा बसू शकतो? त्याच्या घरची परिस्थिती तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्याच्या घरची बाईट घेतली एका पत्रकाराने। मनोज जारांगे पाटील यांच्या मिसेसला विचारणा केलेली आहे। आज साक्षरता त्यांच्या घरामध्ये अन्नाचा खण कोणी शिवत नाही, कुठल्याही प्रकारचं अन्न ते कोणी मनोज जारांगे पाटील एकटे उपोषण करतात हे आपला गैरसमज आहे मित्रांनो। अंतरवली सराटी मधला प्रत्येक मराठा बांधव, प्रत्येक मराठा भगिनी, त्या गावातील 18 पगड जातीतील सर्वच लोक आज मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे आहेत आणि उपोषण करत आहेत। म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की जर आपण शंड बसून आजही घरामध्ये थंड राहू तर येणाऱ्या काळात आपल्याला न्याय कोणी आणून देणार नाही। मराठा आरक्षण आलं कोणीतरी जारांगे पाटील भेटून देईल हे भावना सोडून द्या। प्रत्येकाने रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे। आपला उद्रेक करण्याची वेळ आलेली आहे। सरकार जर जंग चाहते तो सियासा जागा जंग चाहते ते जंगी सही। आता मराठा समाज मागे हटणार नाही एवढं सरकारला मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि अरुण पणिक चव्हाण यांनी काल एक छोटासा मॅसेज टाकला आणि आज बघू शकता मित्रांनो, शेकडोच्या हजारोच्या संख्येने मराठा समाज एकवटलेला आहे। उद्या प्रत्येक घरातील मावळा हा हातामध्ये कोयता कुऱ्हाडी काट्या घेऊन रोडवर येणार आहे, हे सरकारला मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगतो। 6 तारखेपासून मराठा योद्धा, मराठ्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करणारा तो माणूस, युग पुरुष श्रीमान मनोज पाटील जरांगे यांनी 10 तारखेपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। परंतु आपल्या राज्यात असलेल्या भेसळ सरकारला कुठलीही लाज लज्जा वाटत नाही। त्यामुळं त्यांना मराठे काय आहेत आणि मराठा समाजाचं आरक्षण कशा पद्धतीने पास करता येईल यासाठी संबंध महाराष्ट्रातील सकल मराठा समाज मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीशी आहे। सरकारला वाटलं होतं की मनोज पाटील जरांगे यांचं आताचं जे उपोषण आहे याच्या पाठीमागे कोणी येणार नाही, परंतु मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या भेसळयुक्त सरकारला सांगू इच्छितो, अबे हराम करो। आम्ही मनोज पाटील जरांगे फक्त त्यांनी शांततेत घ्या म्हणून सांगत आहेत, नाही तर तुमचे मुर्दे पाडायला आम्ही कदापिही मागे हटणार नाही। येथून तालुक्याच्या वतीनं बामणी फाटा येथील मराठा बांधव आणि बायपास रोडवर येथील सर्व सकल समाजा बांधव यांच्या वतीनं आज बरडशेवाडा बायपास येथे मराठा समाजाच्या वतीनं जो बंद पुकारण्यात आलेला होता, रस्ता रोको पुकारण्यात आलेला होता, त्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील आणि सकल मराठा समाजातील बंधू भगिनीचे मी इथून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर आभार व्यक्त करतो आणि या सरकारला ठणकावून सांगतो, जर तुम्ही येत्या 24 तासामध्ये जर हा प्रश्न निकाली नाही काढला तर हदगाव तालुक्यामध्ये न भूतो न भविष्य असे उग्र आंदोलन होतील।
आणि मुंबईमध्ये मागील काही दिवसापूर्वी जो गुलाल उधळला होता, मुख्यमंत्री म्हणतात की गुलालाचा अपमान होणार आहे. खरंच त्या गुलालाचा अपमान झाला का? आपल्याला काय वाटतं? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मुंबईमध्ये जो गुलाल उधळला होता, शासनाने मराठ्यांच्या पवित्र व्यासपीठावर सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांच्या समक्ष जरांगे पाटील यांच्या हातात दिली होती. त्याची अंमलबजावणी अवघ्या 10 दिवसात अधिवेशन बोलून अंमलबजावणी करू असं मुख्यमंत्र्यांना स्वतः स्टेजवर सांगलं होतं. पण या सरकारमध्ये तिहेरी भेसळ झाल्यामुळे, तिघाडी सरकार झाल्यामुळे यांनी 15 तारखेला अधिवेशन जे घ्यायचं होतं, यांनी ही तारीख 20 ठरवली. आमचं मराठा बांधवांचं व सर्व महाराष्ट्रीय सकल मराठा समाजाचं एवढंच म्हणणं आहे की यांना फक्त आमच्या योद्ध्याला, आमचा मराठ्यांचा परती शिवाजी हा पुन्हा जन्माला येणे नाही. छत्रपतीच्या नंतर 360 वर्षाच्या नंतर हा एक छत्रपती जन्माला आला, त्याला यांना जगू द्यायचं नाही. म्हणूनच यांनी 20 तारीख ही अधिवेशनाची ठरवली. कारण तोपर्यंत उपोषण जरांगे पाटील करतात, तटेल आहेत, कुठं मॅनेज होत नाहीत, ते पाणी घेत नाहीत, अन्न घेत नाहीत. मग ते या तरी पद्धतीनं डॅमेज होऊन यांचं मरण होईल असं सरकारचं मत.